नमस्कार. आज आपण चांडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या अभ्यासक्रमाचा आपल्या विद्यार्थिनीला कशा प्रकारे फायदा झाला हे पालक आणि विद्यार्थ्यांकडनं आपण थोडंसं जाणून घेऊयात. तर तुझं नाव सांग ना बाळा. समृद्धी राजेंद्र चांडे. ओके. आणि तुझ्या गावाचं काय नाव बाळा? चांडेवाडी. ओके. आणि तू कुठल्या शाळेमध्ये होती? श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी. राजुरी. ओके. आणि बाळा बघ, म्हणजे मी जेव्हा तुला अभ्यास दिला होता आपला, बरोबर ना, तर त्याच्या अगोदर साधारण किती पर्सेंटेजपर्यंत तू होतीस? 86 पर्यंत होतीस. ओके ओके, ग्रेट, व्हेरी गुड. आणि मला वाटतं फर्स्ट नंबरला नव्हतीस तू कधीच. नाही. ओके. आणि यावर्षी तुला बोर्ड एक्झाममध्ये 10वीच्या किती पर्सेंट मिळाले? 91. राईट. आणि शाळेत आता तू कितव्या क्रमांकाने पास झाली? फर्स्ट. ओके. मग तू खुश आहेस? हो. ओके. आपल्या अभ्यासाचा तुला फायदा झाला का बाळा? नक्की. नक्की नक्की. ओके. आणि बघ, ज्या प्रश्नपत्रिका वगैरे मी तुला प्रोव्हाइड केल्या होत्या, बरोबर ना, तर त्याचा फायदा झाला नक्कीच तुला? हो. ओके, डन. आणि मग इतर मुलांसाठी तू काय सांगशील, म्हणजे त्यांनी असा अभ्यास घ्यायला पाहिजे, तुला काय वाटतं? घ्यायला पाहिजे. नक्कीच. ओके, थँक्यू. त्यांचे पालकही आहेत. हो, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. राजेंद्र दत्तात्रय चांडे. ओके. आणि तुमचं गाव? चांडेवाडी. ओके. तुम्ही इतर पालकांसाठी काय सांगाल, किंवा म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे बेनिफिट झाला आपल्या अभ्यासाचा? ज्या परिस्थितीत आम्ही असतो त्या परिस्थितीत आमच्या ग्रामीण भागाला इथं कुठली सुख सुविधा नसते. बरोबर. जेणेकरून इंटरनेटचा पण प्रॉब्लेम असतो. अशा ठिकाणी तुमच्या क्लासेसने आम्हाला खूप मदत केली. त्याच्यामुळं आमच्या मुलींना पण ते खूप स्वीकारलं. हो. त्याच्यामुळे त्याचे पर्सेंटेज पण वाढले वर बुद्धिमत्ता पण वाढली. नक्की नक्की. मग इतर पालकांसाठी तुमचा काय संदेश असेल, म्हणजे त्यांनी इतर त्यांच्या पालकांसाठी मुलासाठी- इतर पालकांसाठी आमची अशी इच्छा आहे का त्यांनी पण जाधव क्लासेस निवडावा, तर त्यांनी अशी उत्तम प्रगती करावी हीच आमची इच्छा आहे. नक्की नक्की. थँक्यू.